श्री स्वामी समर्थ. डॉक्टर राखी मंगळवारी काय करायचे सांगण्यासाठी आले आहे. आज मंगळवार आहे म्हणजे आपल्या गणेशजीचा पण वार आहे, हनुमंताचा पण वार. तर गणेशजीला दुर्वा आणि फुल वाहून त्यांना नमस्कार करून, रिद्धी सिद्धींना नमस्कार करून आजच्या दिवसाची सुरुवात करायची आहे. आज आहे मंगळवार, हनुमंताचा वार, श्रीरामाचा वार आणि त्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले श्रीरामाचा जप करायचा. श्रीरामाचं आपल्याला पूजा करायची आहे आणि मग हनुमंताला आपल्या विनंत्या करायच्या आहेत. हनुमंताचा वार आहे, मंगळवार आहे. आपण मोठे 5 मंगळवार खूप व्यवस्थितपणे आणि प्रत्येक रेमेडी करत आपण पार केलेले आहे आणि हे मंगळवार असेच पुढे चालणार आहे. मंगळवार आहे याचा अर्थ घाबरायचं नाही आहे. आपल्या बरोबर एक चांगली शक्ती आहे, कारण आपण नेहमी मंगळवारचे काही ना काही रेमेडीज करतो आणि तुम्ही जर जे पण फॉलो करत असाल तर तुम्हाला जाणून येईल की त्याचा तुमच्यावर कसा प्रकारे त्याचा तुम्हाला उपयोग होतोय. मंगळवार आहे, शांत राहायचं आहे, राग करायचा नाही, कुणाच्या भांडणात तंडात जायचं नाही, कुणाला मोठ्याने बोलू नये आणि समजूतदारपणाने वागणं हाच मंगळवारचा मुख्य मुद्दा असतो. कारण मंगळाचा काळ असल्यामुळे सगळीकडे दंगलीचं चालूच आहे आणि काही ज्या घटना घडत आहे त्या घटना चांगल्यासाठीच घडतील असा विचार करायचा आहे आणि आपण कुठलाही नियमाचं उल्लंघन करू नये हे महत्वाचं आहे. जर तुम्ही नियमात चालाल तर तुम्हाला कधीही संकट जवळ येणार नाही. गाडी सावकाश चालवा, व्यवस्थित रूलने चालवा, कुणाशी भांडणामध्ये पडू नका, कुणाला राग कष्ट करू नका, घरामध्ये सगळ्यांशी प्रेमाने वागा. जर जमलं नाही तर गप्प राहा, काहीही बोलू नका, ना उलट बोला ना सरळ बोला. आपल्याला नाही जमत कुठली गोष्ट तर करूच नका. अशा प्रकारे आजचा दिवस करायचा आहे आणि हे दर मंगळवारी तुम्हाला तसंच राहायचं आहे वर्षभर. आता आपल्याला हनुमंताची प्रार्थना करायची आहे. संध्याकाळी देवळात जायचं आहे. जर तुमच्या घरात हनुमानजीचा तस्वीर असेल तर तिथे फूल दिवाबत्ती करा. माझ्या घरामध्ये पंचमुखी हनुमान आहे. मी रोज त्यांना दिवाबत्ती करते आणि त्यांच्याकडून सगळ्यांसाठी शांती मागत असते की बाबा सगळं व्यवस्थित चालू दे. आणि माझ्याकडे ही लाल पुस्तक तुम्हाला दिसत असेल इथे मागे आहे. याच्यामध्ये मी श्रीराम श्रीराम रोज लिहिते आणि जसा वेळ मिळेल तसं लिहिते. एक पान श्रीरामाचं लिहिते आणि असं नाही की मी रोज लिहिते. कधी कधी माझं राहूनही जातं कामानिमित्त, पण मी लिहिण्याचा प्रयत्न करते, कारण प्रयत्न हाच सगळ्यात मोठा मार्ग आहे आपल्या कामाचा. काही केल्यानेशी काही थोडं तरी करा. संध्याकाळी देवळात जा, दिवा लावा, राईच्या तेलाने आणि काळे उडीद अर्पण करा. त्याचप्रमाणे उळीचा हार घ्यावा. गुप्त दान म्हणजे माचीचं दान आहे ते करायचं आहे. हनुमान चालीसा, बजरंग बाल वाचायचं आहे. वाचता नाही आलं तरी ऐकायचं आहे. जिथे जमल तिथे तुम्ही हे ऐकत राहा आणि शंकरांना एक थंड तांब्या पाणी न विसरता द्यायचं आहे, कारण सर्वस्व प्रभूच आहेत. तर अशा प्रकारे मंगळवार करा. गूळ आणि चण्याचा भोग लावा. दानामध्ये पण गूळ चणे कुणाला द्या. लाल मसूरची डाळ दानामध्ये द्या, खूप चांगली असते. मंगळवारच्या दिवशी लाल काही दान करणं चांगलं आहे. किंवा तुम्ही लाल फळं असतील, आता चेरी आणि आलू बुखारे वगैरे भरपूर प्रमाणात मिळतात, तर तुम्ही तेही दानामध्ये कुणाकुणाला एक एक देऊ शकता. चहा दान करा किंवा चहा पाजा. आपण दान शब्द नाही येत, कुणाला तरी काहीतरी द्यायचं. दान करणं म्हणजे तुम्हाला असं वाटतं की मी काहीतरी दिलं, काहीतरी असं देण्यापेक्षा ना मित्र म्हणून त्यांना तुम्ही त्या वस्तू द्या, ते नक्कीच घेतील. देवळात गेला तर शंकराच्या पिंडीवर लाल मसूर अर्पण करा, जल अर्पण करा, बेलफूल वाहून त्यांना आपली विनंती सांगा आणि ओम नमः शिवायचा तुम्ही 51 किंवा 108 वेळा जाप करा. तिथेच 2 मिनिटं उभं राहून. अशा प्रकारे आजचा दिवस साजरा करा. श्री स्वामी समर्थ.